गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 11चा इम्पॉर्टंट टॉपिक चालू करतोय, तो म्हणजे रे ऑप्टिक्स. ॲक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये एकच टॉपिक आहे ऑप्टिक्स. ते ऑप्टिक्सचे दोन पार्ट आहेत, रे ऑप्टिक्स आणि वेव ऑप्टिक्स. 11थला आपल्याला रे ऑप्टिक्स स्टडी करायचं आहे आणि 12थमध्ये आपल्याला वेव ऑप्टिक्स स्टडी करायचं आहे. वेव ऑप्टिक्स तसा सोपा टॉपिक आहे ॲज कम्पेअर टू रे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स मात्र टफ टॉपिक आहे. ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला रोज करावी लागेल. जनरली काय करा, आज मी व्हिडिओ सेंड केला असेल तर तो आजच्या आज बघून घ्या. ह्याच्या नोट्स देखील मी सेंड करतो, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. हा टॉपिक खूप लेंदी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, त्यानंतर लेन्स फॉर्म्युला, लेन्स मेकर्स फॉर्म्युला, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, खूप मोठा पोर्शन आपल्याला कव्हर करायचा आहे. जे लोक नीट देणार आहेत त्यांच्यासाठी ऑप्टिक्स सेक्शनवर टोटल 6 क्वेश्चन येतात नीटला. त्यापैकी 4 क्वेश्चन असतात ते वेव ऑप्टिक्सचे असतात आणि 2 क्वेश्चन असतात ते वेव ऑप्टिक्सचे असतात. जेईला रे ऑप्टिक्सवर 3 क्वेश्चन असतात आणि वेव ऑप्टिक्सवर 2 क्वेश्चन असतात. महाराष्ट्र CETला रे ऑप्टिक्सवर जवळपास 6 to 7 क्वेश्चन असणार आहेत. सो हा टॉपिक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता पहिला पॉईंट आपल्याला स्टडी करायचे तो म्हणजे लाईट. तुम्ही 10thला लाईटची डेफिनेशन स्टडी केली असेल. लाईट ही एनर्जी असते. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्यूस सेन्सेशन ऑफ विजन. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्यूस सेन्सेशन ऑफ विजन. लाईट ही अशी एनर्जी आहे की जिच्यामुळे आपल्याला दिसतं, त्याला आपण काय म्हणतो, लाईट. सो लाईट इज डिफाईन्ड ॲज लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्यूस सेन्सेशन ऑफ विजन. पण ह्याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे बघा. Light is an electromagnetic radiation which consists of electric field component and magnetic field component which are perpendicular to each other and both are perpendicular to direction of propagation of light, direction of propagation of wave. This is called as light. लाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये इलेक्ट्रिकल कंपोनंट असतात, त्यांनाच इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर म्हणतात. लाईटमध्ये मॅग्नेटिक कंपोनंट असतात, त्यांना म्हणतात मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. दिस बोथ कंपोनंट्स आर टाईम व्हॅरिंग कंपोनंट विच आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर अँड बोथ आर परपॅन्डिक्युलर टू डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. आता डायग्रॅम बघा. ह्याच्यामध्ये मी हे इलेक्ट्रिक कंपोनंट दाखवलेत आणि हे मॅग्नेटिक कंपोनंट आहेत. हे दोन कंपोनंट एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहेत अँड बोथ आर परपॅन्डिक्युलर टू डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. सो दिस इज डेफिनेशन ऑफ लाईट. Light is an electromagnetic radiation which consists of time varying electrical component and magnetic component which are perpendicular to each other and both are perpendicular to direction of propagation of light. ही मॅक्सवेलची डेफिनेशन आहे. मॅक्सवेल हा एक सायंटिस्ट होता, त्यानं लाईटला असं डिफाईन केलं आहे. अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी इन लाईट इज ऑलवेज युनिफॉर्म. ओके. आता आईन्स्टाईननं काय सपोज केलं आहे बघा. अकॉर्डिंग टू आईन्स्टाईन, लाईट इज अ कलेक्शन ऑफ फोटॉन. ओके. अकॉर्डिंग टू आईन्स्टाईन, लाईट इज मेडअप ऑफ डिस्क्रीट पॅकेट्स ऑफ एनर्जी कॉल्ड ॲज फोटॉन. मॅक्सवेलनं आईन्स्टाईननं सपोज केलं आहे की लाईट ही डिस्क्रीट पार्टिकलपासून बनले आणि या डिस्क्रीट पार्टिकलनं त्यांना नाव दिलं आहे फोटॉन. फोटॉन इज बंडल ऑफ एनर्जी. फोटॉन इज डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी. आता फोटॉन ही बेसिकली एनर्जीचं पॅकेट आहे. सो फोटॉनचं मास किती झालं, 0 झालं. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. मास ऑफ फोटॉन इज 0. फोटॉन इज मासलेस पार्टिकल. जर तुम्ही फोटॉनला व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केला, इमॅजिन करायचा प्रयत्न केला, तर तो पार्टिकलसारखा दिसतो. म्हणून फोटॉनला म्हणतात पार्टिकल नेचर ऑफ लाईट. एनर्जी ऑफ फोटॉन फॉर्म्युला असतो इज इक्वल टू एच न्यू. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन आणि एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट. सो एचची व्हॅल्यू असते 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. सो फोटॉन इज मासलेस पार्टिकल ऑफ एनर्जी. फोटॉन इज अ डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी. मग ह्याच्यावरनं लाईटचं नेचर आपल्याला सांगायचं आहे. तर लाईट ही वेव्ह देखील आहे आणि लाईट हे पार्टिकल देखील आहे. ओके.
light has dual nature. Light can exist as a particle as well as it can exist as a wave. आता बघा व्हेलॉसिटी त्याचा फॉर्म्युला असतो फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. वेवलेंथचा सिम्बॉल लॅम्बडा, फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल न्यू. सो न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. देअरफॉर एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम ऑर एअर, लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. लक्षात आलं. सो लाईट हॅज अ ड्युएल नेचर. लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ वेव, लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ पार्टिकल. लाईटची काही फिनॉमिनन आहेत. फॉर एक्झाम्पल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट. हेच तुम्हाला जर स्टडी करायचं असेल तर लाईटला ॲज अ पार्टिकल कन्सिडर करावं लागतं. तुम्हाला जर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन हे स्टडी करायचं आहे तर लाईटला कन्सिडर करतात ॲज अ वेव. ओके. व्हेलॉसिटी ऑफ लाईट is more in air. Velocity of light is more in air as compared to liquid and solid. लाईटची व्हेलॉसिटी मिनिमम कुठे असणार आहे? सॉलिडमध्ये, आणि मॅक्झिमम कुठे असणार आहे? एअरमध्ये. लक्षात आलं. सो लाईटला आपल्याला दोन प्रकारे डिफाईन करता येतं. लाईटला ॲज अ वेव देखील डिफाईन करू शकता, लाईटला ॲज अ पार्टिकल पण डिफाईन करता येतं. ओके. जर तुम्ही लाईटला ॲज अ वेव म्हणून डिफाईन केलं तर लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच प्रोड्यूस in which electric component and magnetic component are mutually perpendicular to each other and both are perpendicular to direction of propagation of light. लाईटला तुम्हाला ॲज अ पार्टिकल कन्सिडर करायचं असेल तर लाईटला ॲज अ पार्टिकल कन्सिडर करतात ॲज अ कलेक्शन ऑफ फोटॉन. फोटॉन इज डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी. लक्षात आलं. सो डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज फोटॉन, आणि फोटॉनची एनर्जी असते एच न्यू. म्हणून लाईटची कायनेटिक एनर्जी असते, लाईटची कायनेटिक एनर्जी घेतात एच न्यू. इन केस जर आपण जेई नीट सॉल्व करताना एखादा क्वेश्चन आला ज्याच्यामध्ये आपल्याला लाईटची कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे तर फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर घ्यायचा नाही, त्याच्याऐवजी फॉर्म्युला काय घ्यायचा? एच न्यू. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन. कळलं. सो दिस इज लाईट. लाईट हॅज ड्युएल नेचर. लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ वेव, लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ पार्टिकल. आता बघा, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते, तिचे डिफरंट कंपोनंट असतात आणि ते कंपोनंट असतात कॉस्मिक रे, रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, infrared radiation, visible radiation, ultraviolet radiation, X-rays, gamma rays and cosmic rays. All these are component of electromagnetic wave. Electromagnetic wave, रेडिओ वेव्स आहेत या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, मायक्रोवेव्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, इन्फ्रारेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, विजिबल लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत. ओके. आता ॲज वी मूव फ्रॉम कॉस्मिक रे टू रेडिओ वेव्स, वेवलेंथ लॅम्बडा गोइंग ऑन इन्क्रीजिंग अँड फ्रिक्वेन्सी विल गोइंग ऑन डिक्रीजिंग. तुम्ही कॉस्मिक रेकडनं रेडिओ वेव्सकडे मूव्ह करतायत तर लाईटची वेवलेंथ इन्क्रीज होते आणि फ्रिक्वेन्सी कमी होते ॲज कम्पेअर टू एक्सरे अँड मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्हची वेवलेंथ जास्त असेल, एक्सरेची वेवलेंथ कमी असेल. पण एक्सरेची फ्रिक्वेन्सी कमी असेल, मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी मात्र कशी असेल? सॉरी, एक्सरेची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी कमी असेल. सो ॲज वी मूव्ह फ्रॉम कॉस्मिक रे टू रेडिओ वेव्स, वेवलेंथ इन्क्रीजेस अँड फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. आता यामधला लाईटची रिलेटेड कंपोनंट आहे तो म्हणजे विजिबल लाईट. विजिबल लाईट असते ती 7 कलरपासून बनलेली असते. बरोबर आहे. हे
V I B G Y O R. व्हाईट लाईट असतील तर त्याच्यामध्ये 7 वेवलेंथ असतात, बरोबर आहे. व्हाईट लाईटमध्ये 7 कलर असतात, कलर म्हणजेच वेवलेंथ. सो दिस इज व्हायलट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. सो व्हाईट लाईट असते, व्हाईट लाईटमध्ये 7 वेवलेंथ असतात, रेंजिंग फ्रॉम V to R. व्हायलट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. यापैकी व्हायलेट असते ही मिनिमम वेवलेंथ असते, लॅम्बडा मिनिमम म्हणजे व्हायलट. तर मॅक्झिमम वेवलेंथ असते ती म्हणजे रेड. व्हाईट लाईट असते त्याच्यामध्ये 7 वेवलेंथ असतात, 7 कलर असतात, कलर म्हणजेच वेवलेंथ. सो इन व्हाईट लाईट देर आर 7 वेवलेंथ रेंजिंग फ्रॉम V to R. यापैकी व्हायलट ही मिनिमम वेवलेंथ आहे, रेड ही मॅक्झिमम वेवलेंथ आहे. विजिबल लाईट असते याची फ्रिक्वेन्सी रेंज करते फ्रॉम 4000 एंगस्ट्रॉम टू 8000 एंगस्ट्रॉम. रेडची वेवलेंथ किती असते 8000, तर व्हायलेटची वेवलेंथ किती असते 4000. आता यातली ॲव्हरेज वेवलेंथ किंवा मीन वेवलेंथ ही असते 5550 एंगस्ट्रॉम आणि ही म्हणजे येलो कलर असतो. लक्षात आलं. मिनिमम वेवलेंथ व्हायलट, मॅक्झिमम वेवलेंथ रेड, ॲव्हरेज वेवलेंथ येलो आणि ॲव्हरेज वेवलेंथ किती असते 5550 एंगस्ट्रॉम. लक्षात आलं. दिस इज वेवलेंथ रेंज ऑफ विजिबल लाईट. आता नॉर्मल ह्युमन आयची सेन्सिटिव्हिटी मी प्लॉट केली विथ रिस्पेक्ट टू वेवलेंथ. सेन्सिटिव्हिटी ऑफ ह्युमन आय याला मी प्लॉट केलं अगेन्स्ट वेवलेंथ. विथ इन्क्रीज इन वेवलेंथ sensitivity of human eye will going on increasing. It will become maximum at particular wavelength. Further it will going on decreasing. बरोबर आहे. आता पहिल्यांदा जशी वेवलेंथ इन्क्रीज होते ती मॅक्झिमम होते ॲट वेवलेंथ 550 नॅनोमीटर. ही वेवलेंथ आहे, ही ग्रीन आणि येलोच्या मध्ये आहे. हा ग्रीन कलर झाला, हा येलो कलर झाला. सो सेन्सिटिव्हिटी ऑफ नॉर्मल ह्युमन आय इज मॅक्झिमम फॉर ग्रीन ॲज वेल ॲज येलो कलर. सेन्सिटिव्हिटी ऑफ नॉर्मल ह्युमन आय इज मॅक्झिमम फॉर वेवलेंथ 5550 नॅनोमीटर किंवा 5550 एंगस्ट्रॉम. आणि या कर्वला म्हणतात स्टँडर्ड ल्युमिनोसिटी कर्व. लक्षात आलं. वेन सेन्सिटिव्हिटी ऑफ नॉर्मल ह्युमन आय इज प्लॉटेड अगेन्स्ट वेवलेंथ ऑफ लाईट, दिस कर्व इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड ल्युमिनोसिटी कर्व. विथ इन्क्रीज इन वेवलेंथ sensitivity of normal human eye will going on increasing. It will become maximum at particular wavelength आणि ती वेवलेंथ किती असते 555 नॅनोमीटर किंवा 5550 एंगस्ट्रॉम. ओके. ही वेवलेंथ लाई होते बिटवीन ग्रीन अँड येलो कलर. तो नॉर्मल ह्युमन आईज आर इक्वली सेन्सिटिव्ह फॉर ग्रीन ॲज वेल ॲज येलो कलर. सो हा कर्व आहे, याला म्हणतात स्टँडर्ड ल्युमिनोसिटी कर्व. क्लिअर झालं. ओके. मग आता टाइप्स ऑफ मीडियम. टाइप्स ऑफ मीडियम, दोन टाइपची मीडियम असतात. रेरर मीडियम, डेन्सर मीडियम. मीडियमच्या दोन टाईप कोणत्या, रेरर मीडियम अँड डेन्सर मीडियम.
A medium whose refractive index is comparatively less. A medium whose refractive index is comparatively low is called as a rarer medium. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, a medium whose density is comparatively low is called as a rarer medium. As compared to glass, air is rarer medium. As compared to glass, water is rarer medium. With respect to water and air is rarer medium. ज्या मीडियमची डेन्सिटी किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कंपॅरेटिव्हली स्मॉल असते त्याला म्हणतात रेरर मीडियम. अ मीडियम whose density is comparatively large is called as denser medium. A medium whose refractive index is comparatively large is called as denser medium. With respect to water and glass is denser medium. With respect to air and water is denser medium. So there are two types of medium, rarer medium and denser medium. Okay. आता लाईटचा सोर्स. An object which emitting light is called as source of light. जो ऑब्जेक्ट लाईटला इमिट करतो त्याला आपण काय म्हणतो, सोर्स. लक्षात आलं, जो ऑब्जेक्ट लाईट इमिट करतो त्याला काय म्हणतात, सोर्स. सो डिपेंडिंग अपॉन डिस्टन्स देर आर टू टाइप्स ऑफ सोर्स, पॉइंट सोर्स अँड एक्सटेंडेड सोर्स. With respect to distance, there are two types of sources, point source and extended source. आता सपोज करा हा सोर्स आहे. फ्रॉम सोर्स ऑब्झर्वर इज ॲट कंपॅरेटिव्हली लार्जर डिस्टन्स. ओके, एक सोर्स आहे त्याच्यापासून ऑब्झर्वर हा कंपॅरेटिव्हली लॉंगर डिस्टन्सवर उभा आहे. तर त्या केसमध्ये ॲज कम्पेअर टू डिस्टन्स डायमेन्शन्स ऑफ सोर्स आर कंपॅरेटिव्हली स्मॉल. मग त्या सोर्सला आपण म्हणतो पॉईंट सोर्स. लक्षात आलं, अ सोर्स इज सेड टू बी पॉईंट सोर्स इफ डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर इज कंपॅरेटिव्हली लार्ज. इन दॅट केस डायमेन्शन्स ऑफ सोर्स म्हणजे सोर्सची लेंथ किंवा सोर्सची रेडियस किंवा सोर्सचा डायमीटर हा कंपॅरेटिव्हली स्मॉल आहे, त्याला म्हणतात पॉईंट सोर्स. विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर इफ डायमेन्शन्स ऑफ सोर्स आर स्मॉल then it is called as point source. With respect to distance between source and observer, if dimensions of source are large, then it is called as extended source. लक्षात आलं, सोर्सच्या डिपेंडिंग अपॉन डिस्टन्स देर आर टू टाइप्स ऑफ सोर्सेस, पॉइंट सोर्स अँड एक्सटेंडेड सोर्स. With respect to distance between source and observer, if dimensions of source are small, then it is called as point source. With respect to distance between source and observer, if dimensions of source are large, it is called as extended source. लक्षात आलं. सो दोन टाइपचे सोर्स आले, पॉइंट सोर्स अँड एक्सटेंडेड सोर्स. Depending upon light emitted by source, there are two types of sources, luminous sources and non-luminous sources. Depending upon light emitted by source, there are two types of source, luminous source and non-luminous source किंवा सेल्फ luminous source and non-luminous source. ज्या सोर्सला स्वतःची लाईट असते त्या सोर्सला म्हणतात ल्युमिनस सोर्स. अ सोर्स इमिटिंग इट्स ओन लाईट इज कॉल्ड ॲज ल्युमिनस सोर्स किंवा याला प्रायमरी सोर्स म्हटलं तरी चालतं. आता ज्या सोर्सला स्वतःची लाईट नसते त्याला म्हणतात नॉन ल्युमिनस सोर्स ऑर सेकंडरी सोर्स. अ सोर्स विच डज नॉट हॅज इट्स ओन लाईट इज कॉल्ड ॲज नॉन ल्युमिनस सोर्स ऑर non-luminous source. Okay, for example, sun is self-luminous source. Okay, stars self-luminous source, पण मून non-luminous source. आता बघा, ह्या रूममध्ये लाईटचा बल्ब आहे, लाईटच्या बल्बला स्वतःची लाईट आहे, सो तो ल्युमिनस सोर्स झाला. तर मी हे नोटबुकवर जे लिहिलं आहे हे हा देखील सोर्स आहे,
कारण ही लाईट रिफ्लेक्ट होऊन तुमच्या डोळ्यात चालले. तर नोटबुकवर मी जे लिहिलं आहे त्याला स्वतःची लाईट नाही आहे, तर तो कोणता सोर्स झाला? नॉन ल्युमिनस सोर्स. लक्षात आलं? सो डिपेंडिंग अपॉन लाईट देर आर टू टाइप्स ऑफ सोर्सेस, ल्युमिनस सोर्सेस अँड नॉन ल्युमिनस सोर्सेस. ओके, सोर्स ऑफ लाईट आहे याला तुम्ही 10th मध्ये ऑब्जेक्ट म्हणत होता. ऑब्जेक्ट म्हणजे जो लाईट इमिट करतो तो. ओके, तर तुम्ही पॉइंट ऑब्जेक्ट, एक्सटेंडेड ऑब्जेक्ट असं पण म्हणू शकता, किंवा ल्युमिनस ऑब्जेक्ट, नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट असं म्हटलं तरी चालेल. सोर्सला दुसरा शब्द यूज करायचा ऑब्जेक्ट. क्लिअर झालं? आता बघा, लाईट, रे ऑफ लाईट. ray of light, a direction, a linear path along which light is traveling is called as ray of light. A path, a linear path along which light energy is transmitted is called as ray of light. ज्या पाथनं लाईट एनर्जी ट्रान्समिट होते त्या पार्टला काय म्हणायचं? रे ऑफ लाईट. अ बंडल ऑफ रेज इज कॉल्ड ॲज बीम ऑफ लाईट. टॉर्च असेल, टॉर्चमधून लाईट पडते ती बीमच्या फॉर्ममध्ये असते. सो बंडल ऑफ रे ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज बीम ऑफ लाईट. तो ह्या दोन डेफिनेशन बघा, रे ऑफ लाईट आणि बीम ऑफ लाईट. हे आपण नवीन काही स्टडी करत नाही, हे 10th ला झालेलंच मी रिवाईज करतोय. सो रे ऑफ लाईटला डिफाईन कसं करायचं? अ स्ट्रेट लाईन पाथ अलॉंग विच लाईट एनर्जी इज इमिटेड, अलॉंग विच लाईट एनर्जी इज ट्रान्समिटेड इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. अ बंडल ऑफ रे ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज बीम ऑफ लाईट. ओके, आता एखादा आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टची इमेज आपण ऑब्टेन करतो बाय युजिंग मिरर ऑर लेन्स. इमेजच्या पण दोन टाईप असतात, इरेक्ट इमेज, ERECT, इरेक्ट इमेज, किंवा असं म्हणूयात इरेक्ट नको, रियल इमेज अँड व्हर्च्युअल इमेज. There are two types of images, a real image and virtual image. A image which can be obtained on screen, a image which can be obtained on screen is called as a real image. A image which does not obtain on screen is called as virtual image. ज्या इमेज स्क्रीनवर परमनंटली ऑब्टेन करता येतात त्यांना काय म्हणायचं? रियल इमेज. जी इमेज स्क्रीनवर ऑब्टेन करता येते त्याला काय म्हणायचं? रियल इमेज. ओके, फॉर एक्झाम्पल इथे मी जे लिहिलं आहे हे स्क्रीनवर परमनंटली आता प्रिंट झालं आहे, तर ही इमेज कोणती झाली? रियल इमेज झाली. ज्या इमेजेस स्क्रीनवर ऑब्टेन करता येत नाहीत त्यांना व्हर्च्युअल इमेज म्हणतात. आरशामध्ये स्वतःला पाहणं, आता आरशामध्ये आपली काही इमेज प्रिंट झालेली नसते, तुम्ही ज्या वेळेला वाकून बघता त्यावेळेला तुमचा चेहरा तुम्हाला त्यामध्ये दिसतो, तर अशा इमेजना काय म्हणतात? व्हर्च्युअल इमेज. क्लिअर झालं? अ इमेज विच कॅन बी ऑब्टेन परमनंटली ऑन स्क्रीन इज कॉल्ड ॲज अ रियल इमेज. अँड इमेज विच डज नॉट ऑब्टेन ऑन स्क्रीन इज कॉल्ड ॲज व्हर्च्युअल इमेज. रियल इमेज असतात दे आर ऑलवेज इरेक्ट, आणि व्हर्च्युअल इमेज असतात दे आर ऑलवेज इन्व्हर्टेड इमेज. लक्षात आलं? हे 10th मध्ये झालं असेल. रियल इमेज असतात ह्या इरेक्ट असतात, तर व्हर्च्युअल इमेज असतात त्या इन्व्हर्टेड असतात. ओके, आता पुढचा पॉईंट, फ्रेनेल्स डिस्टन्स. फ्रेनेल्स डिस्टन्स ह्याचा सिम्बॉल असतो ZF. ओके, आता बघा, रे ऑप्टिक्स तुम्ही ज्या वेळेला स्टडी करता त्यावेळेला आपण सपोज करतो की लाईट इज ट्रॅव्हलिंग इन अ फॉर्म ऑफ रे ऑफ लाईट. रे म्हणजे काय? अ स्ट्रेट लाईन पाथ अलॉंग विच लाईट इज ट्रॅव्हलिंग, लाईट एनर्जी ट्रान्समिटेड. सो रे ऑप्टिक्समध्ये आपण स्टडी करतो की लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हलिंग अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ. पण इन प्रॅक्टिस लाईट ज्या पॉईंटला इमिट होते त्या पॉईंटपासूनच ती ओरिजिनल डिरेक्शनपासून
डेव्हिएट झालेली असते. ओके, मी काय म्हणतो लक्षात आलं. रे ऑप्टिक्समध्ये आपण स्टडी करतो की लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हलिंग इन अ फॉर्म ऑफ रे, पण प्रॅक्टिकली लाईट ज्या वेळेला सोर्सपासून इमिट होते त्याच पॉईंटपासून ती ओरिजिनल डिरेक्शनपासून कंटिन्युअसली डेव्हिएट झालेली असते. ओके, पण अप टू डिस्टन्स 1.67 मीटर हे डेव्हिएशन कंपॅरेटिव्हली स्मॉल असतं. नेकेड आईजने आपल्याला हे डिटेक्ट करता येत नाही, तर ह्या डिस्टन्सला म्हणतात फ्रेनेल्स डिस्टन्स. लक्षात आलं. अ मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट अप टू विच इट्स अ डेव्हिएशन फ्रॉम ओरिजिनल डिरेक्शन इट नॉट सिग्निफिकंट इज कॉल्ड ॲज फ्रेनेल्स डिस्टन्स. मी काय म्हणते तुमच्या लक्षात आलं. आपण रे ऑप्टिक्समध्ये स्टडी काय करतो की लाईट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, पण इन प्रॅक्टिस लाईट असते ती ज्या पॉईंटला इमर्ज होते, ज्या पॉईंटला इमिट होते त्याच इन्स्टंटपासून ती ओरिजिनल डिरेक्शनपासून डेव्हिएट होत गेलेली असते. पण अप टू डिस्टन्स 1.67 मीटर हे डेव्हिएशन एवढं स्मॉल असतं की आपण त्याला झिरो कन्सिडर करतो आणि ह्या डिस्टन्सला म्हणतात फ्रेनेल्स डिस्टन्स. अ मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट अप टू विच इट्स अ डेव्हिएशन फ्रॉम ओरिजिनल पाथ इज नॉट सिग्निफिकंट दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज फ्रेनेल्स डिस्टन्स. आणि यालाच म्हणतात व्हॅलिडिटी ऑफ रे ऑप्टिक्स. ओके, रे ऑप्टिक्सच्या आयडिया असतात म्हणजे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे या डिस्टन्समध्ये या डिस्टन्स पुरत्या मर्यादित असतात, या डिस्टन्स पुरत्या लिमिटेड असतात, म्हणून या डिस्टन्सला म्हणतात फ्रेनेल्स डिस्टन्स. लक्षात आलं. फ्रेनेल डिस्टन्स म्हणजे काय कळलं तर अप टू डिस्टन्स 1.67 मीटर डेव्हिएशन ऑफ लाईट फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ, फ्रॉम इट्स ओरिजिनल डिरेक्शन इट्स नॉट सिग्निफिकंट. अप टू दिस डिस्टन्स वी कन्सिडर लाईट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, सो दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज फ्रेनेल्स डिस्टन्स और व्हॅलिडिटी ऑफ रे ऑप्टिक्स. फ्रेनेल्स डिस्टन्स याचा फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर अपॉन लॅम्बडा मीन. ए म्हणजे डायमीटर ऑफ प्युपिल ऑफ ह्युमन आय. फॉर नॉर्मल ह्युमन आय डायमीटर ऑफ प्युपिल असतो 1 मिलीमीटर म्हणजे 1 × 10⁻³ मीटर डिवायडेड बाय लॅम्बडा मीन म्हणजे 5500 अँगस्ट्रॉम. फॉर कॅल्क्युलेशन पर्पज त्याला मी अक्रॉस 6000 अँगस्ट्रॉम कन्सिडर करतो. 6000 अँगस्ट्रॉम म्हणजे 6 × 10⁻⁷ मीटर. हे सॉल्व केलं की फ्रेनेल डिस्टन्स येतं 1.67 मीटर. सो अप टू दिस डिस्टन्स डेव्हिएशन ऑफ लाईट रे फ्रॉम इट्स ओरिजिनल डिरेक्शन इज नॉट सिग्निफिकंट, सो दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज फ्रेनेल्स डिस्टन्स. तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हटलं बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर लाईट ज्या इन्स्टंटला सोर्सपासून इमिट होते त्या इन्स्टंटपासूनच लाईट त्याच्या ओरिजिनल डिरेक्शनपासून डेव्हिएट व्हायला सुरुवात होते. बट अप टू डिस्टन्स 1.67 मीटर लाईटचं हे जे डेव्हिएशन असतं फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ इज कंपॅरेटिव्हली स्मॉल. ओके, त्यामुळं आपण त्या केस अप टू डिस्टन्स 1.67 मीटर लाईटचं डेव्हिएशन फ्रॉम ओरिजिनल पाथ ऑलमोस्ट झिरो कन्सिडर करतो. तर ह्या डिस्टन्सला म्हणतात फ्रेनेल्स डिस्टन्स. अप टू दी डिस्टन्स आपण सपोज करतो लाईट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, लाईट इज ट्रॅव्हलिंग इन अ फॉर्म ऑफ रे ऑफ लाईट, सो दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज फ्रेनेल्स डिस्टन्स. आणि फ्रेनेल डिस्टन्स किती असतं 1.67 मीटर. या डिस्टन्सपर्यंतच रे ऑप्टिकची आयडिया तुम्हाला यूज करता येतात. अप टू दिस डिस्टन्स आपल्याला लाईटची फिनॉमिनन जस्ट लाईक रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन स्टडी करता येतात. सो दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज फ्रेनेल्स डिस्टन्स. क्लिअर झालं. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण टाईप्स ऑफ मीडियम स्टडी केल्या, टाईप्स ऑफ सोर्स स्टडी केल्या, टाईप्स ऑफ इमेजेस स्टडी केल्या. पुन्हा मी तुम्हाला लाईटची वेव्हलेंथची रेंज पण सांगितली. लक्षात आलं. हा टॉपिक नीट आणि JEE पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे लेक्चर ज्या दिवशी मी सेंड करेन त्याच दिवशी बघून घ्या, म्हणजे हे विसरणार नाही, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं. तर
इट इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ रे ऑप्टिक्स. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला लाईटची रिलेटेड फिनॉमिनन स्टडी करायचे, ते म्हणजे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन एक्सेट्रा. ठीक आहे, थांबूया.